हा प्रश्न विचारला गेलेला आहे मार्च 2020 च्या एक्झाम मध्ये, ज्यामध्ये आपल्याला काय दिलेली एक डायग्राम दिलेली ट्रायंगलची DEF, त्याच्या इंटेरियर मध्ये एक पॉइंट दिलेला आहे X, त्याच्या मिडलला अजून एक ट्रायंगल दिलेला आहे आपल्याला PQR. आपल्याला काय काय सांगितलं त्यांनी, PQ पॅरलल टू DE, QR पॅरलल टू EF आणि आपल्याला प्रूफ करायचंय की PR पॅरलल टू DF. याच्यामध्ये आता प्रूफ कसं करायचं, आपल्याला इथे वापरायचं आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम प्लस ऍक्टिव्हिटी दिली, तिला आपल्याला सॉल्व्ह करायचं. 3 मार्कांसाठी हा क्वेश्चन आलेला आहे. तर सगळ्यात पहिले काय म्हटलं ऍक्टिव्हिटी मध्ये, ट्रायंगल XDE हा फर्स्ट ट्रायंगल कन्सिडर करा, XDE हा सेकंड XEF आणि हा थर्ड XFD. तर फर्स्ट ट्रायंगल मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, PQ पॅरलल टू DE. तर अकॉर्डिंग टू BPT बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम नुसार एक साइड त्यांनी देऊन ठेवलेली आहे XP अपॉन PD. सो इकडे काय येईल, XQ अपॉन QE हा इथला फर्स्ट ब्रॅकेट. रिझन दिलं BPT इक्वेशन नंबर फर्स्ट, तुम्हाला फुल फॉर्म मध्ये लिहायचं आहे. नेक्स्ट आला ट्रायंगल XEF. या ट्रायंगल मध्ये QR पॅरलल टू EF हे सुद्धा गिवन दिलेलं आहे. याच्यामध्ये आता इकडच्या साईडचा रेशो काय, XQ अपॉन ला काय येईल QE, तसंच इकडे XR अपॉन ला काय येईल RF. इक्वेशन नंबर सेकंड बाय युजिंग BPT. आफ्टर युजिंग बोथ इक्वेशन फ्रॉम इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 and 2 मध्ये आपल्याला काय कॉमन दिसतं, या ठिकाणी आपल्याला हे दोघं रेशो सेम दिसत आहे, XQ अपॉन QE, XQ अपॉन QE. जर एक साइड सेम आहे तर उरलेली सेकंड साइड सुद्धा सेम येईल. मग फ्रॉम इक्वेशन 1 and 2 आपण म्हटलं की इथला हा जो रेशो आहे XP अपॉन PD इक्वल टू XR अपॉन RF. XP अपॉन PD इकडे आलं XR अपॉन RF. बघा आता डायग्राम मध्ये चेक करा, XP अपॉन PD आणि इक्वल टू XR अपॉन RF. हा आला आपला थर्ड ट्रायंगलशी रिलेटेड. म्हणजे याचे जर हे दोन रेशो सिमिलर येत आहेत, याचाच अर्थ काय, लाईन PR पॅरलल टू लाईन DF. हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. हेन्स सेगमेंट PR पॅरलल टू सेगमेंट DF. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. @श्रीगणेश अकॅडमी. इंस्टाग्रामवर वराडेकरण 9 या अकाउंटला फॉलो करा. धन्यवाद.